लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांचा संताप। प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे लक्षवेधी धरणे। परभणी दिव्यांगांच्या हक्कांच्या मुद्द्यावर शासन व प्रशासनाच्या ढिसाळ धोरणाविरोधात आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार अपंग क्रांती आंदोलन आणि विविध दिव्यांग संघटनांनी लक्षवेधी धरणे सुरू केले। अनेक वर्षांपासून निवेदने दिली, मागण्या मांडल्या, पण प्रत्यक्षात काहीच होत नसल्याने दिव्यांग नागरिक संतापले। मुख्य मागण्या: आमदार व खासदार निधी दिव्यांगांच्या मूलभूत विकासासाठी अनिवार्यपणे खर्च करावा। शासन निर्णयानुसार 35 वर्षांचे बंधन रद्द करून 50,000पर्यंतचा लाभ तात्काळ लागू करावा। दिव्यांग पेन्शन 1,500 ते 2,500 रुपयांवरून वाढवण्याचा निर्णय त्वरित अंमलात आणावा। तिळा तुपाचे लाभ, प्रमाणपत्र, बस पास, शिष्यवृत्ती यांसह मूलभूत सुविधा वेळेत द्याव्यात। जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचे पुनर्मूल्यांकन करून प्रत्यक्ष लाभ मिळावा। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र टीका करत चेतावणी दिली। दिव्यांगांच्या हक्कांवर अन्याय सहन नाही। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढचे आंदोलन अधिक तीव्र असेल। दिव्यांगांच्या न्यायासाठीची ही लढाई आता थेट शासन प्रशासनाच्या दारात पोहोचली आहे। आमदार व खासदार स्थानिक निधीतून दिव्यांग बांधवांना दरवर्षी 30 लाख रुपये खर्च करावा लागतो। आता आमदार व खासदार साहेबांनी आतापर्यंत कोण्याच खर्च केला नाही आमच्या दिव्यांग बांधवाला। आमच्या दिव्यांग बांधवाला 200 किलोफूट जागा व्यवसाय करण्यासाठी GR प्रमाणे 2016चा कायदा आहे, त्या GR प्रमाणे आतापर्यंत आमच्या दिव्यांग बांधवाला व्यवसाय करण्यासाठी कुठेही जागा परभणी शहरामध्ये असो किंवा तालुक्या स्तरावर असो किंवा ग्रामीण लेवल ग्रामपंचायत लेवल कुठेही प्रशासनानं आम्हाला 200 किलोफूट जागा व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून दिली नाही। आणि दिव्यांग बांधवांना विनाअट घरकुल ग्रामीण भागातले असो किंवा शहर भागातले असो बरेच दिव्यांग बांधव आमचे वंचित आहेत विनाअट घरकुल सर। तो पण शासनाला आमची एकच विनंती आहे की आमच्या ज्या काही आमच्या दिव्यांग बांधवांच्या मागण्या असतील त्यांनी तात्काळ मान्य कराव्या। दिव्यांग बांधवांना बेघर असेल त्यांना 1 गुंठा जागा तात्काळ देण्यात यावी। जिल्हा नियोजन समितीतून 1% निधी तात्काळ राखीव ठेवून तात्काळ वाटप करण्यात यावं। आमच्या ज्या मागण्या असतील त्या या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने घोषणा करून आमच्या दिव्यांग बांधवाला तात्काळ मदत करावी ही माझी नम्र विनंती। घटनेतर्फे जे महाराष्ट्रभर बच्चूभाऊच्या आदेशानुसार हे आंदोलन चालू आहे, या महाराष्ट्र शासनानं कुठल्याच प्रकारे दिव्यांगाविषयी सहानुभूती दाखवलेली नाही आहे, कोणत्या निधी वाटप केलेला नाही आहे। 4-2 आमदार जर सोडले तर महाराष्ट्रातले सगळे आमदार भ्रष्ट आणि खादाडू आहेत। या आमदारांनी आणि खासदारांनी त्यांचा 5% जे निधी आहे ते पूर्ण खर्च करावे आणि दिव्यांगांना जे 200 स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून द्यावे आणि तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर ज्या समित्या रखडलेल्या आहेत त्या समित्या स्थापन करून दिव्यांगांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व द्यावे। आणि ह्या सर्व मागण्यासाठी आज 1 दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। त्या आंदोलनाला आमचा दिव्यांगाचा सत्यम दिव्यांग संघटनेचा सुद्धा पाठिंबा आहे, असे मी जाहीर पाठिंबा देत आहे। आता आमच्या परीनं तर बच्चूभाऊच्या आदेशानुसार ह्या महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे, याची जर दखल नाही घेतली तर बच्चूभाऊ पुढचा निर्णय घेतील, त्यानुसार आंदोलन छेडल्या जाईल। आज माननीय बच्चूभाऊच्या आदेशानुसार पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये दिव्यांगाचा जो खासदार आणि आमदार निधी असतो तो दरवर्षाला 30 लाख रुपये निधी असतो। आमदार आणि खासदार हे निधी खर्च करत नाही। हा निधी खर्च करावा यासाठी आता सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे। त्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा हा जो आंदोलन करण्याचा एकच हेतू आहे की ज्यावेळेस आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊ आणि त्या जिल्हाधिकारी कार्यालयावरून सर्व दिव्यांग एकत्र येतील आणि त्या सरकारवर आमचं नियंत्रण होईल आणि सरकारवर आमचा दबाव येईल आणि सरकार जेव्हा माननीय मुख्यमंत्री सर्व आमदारांना आणि खासदारांना सूचना करतील की जो दिव्यांगाचा निधी आहे तो तुम्ही खर्च करावा आणि जो दिव्यांगाचा निधी आहे खर्च करण्यासाठी आम्ही जे अधिवेशन चालू आहे त्याच्यावर दबाव आणण्यासाठी हे आम्ही
तंत्र बच्चूभाऊ कडू यांनी वापरलेलं आहे. त्यामुळे आम्ही या आंदोलनास बसलेले आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचे अशा यापुढे पण अनेक आंदोलनं चालू राहतील. यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या दिव्यांगाचा जो 5% निधी आहे, त्यानंतर दिव्यांगांना विनाअट घरकुल आहे. जो काही दिव्यांगांना आता 1,500 पगार पडते आणि काहींना 2,500 पडते, परंतु दिव्यांगांना 2,500 पगार होऊन 3रा महिना लागलेला आहे, तरी पण काही दिव्यांग बांधवांना 1,500 पगार पडत आहे. आणि हे जे टाळाटाळ करण्याचं कार्य हे प्रत्येक जिल्ह्यातील तहसीलदार आणि जिल्हाधिकारी करत आहे. त्यामुळे हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देणार आहोत की या महिन्याचा जो दिव्यांगाचा 2,500 पेमेंट आहे ते पडलं पाहिजेत आणि जे मागचे त्यांचे 1,500 रुपये राहिलेले आहेत ते पण पडले पाहिजेत. यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाहून प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांगांना आमदार व खासदार यांच्या कोट्यातला हक्काचा निधी आत्तापर्यंत का भेटला नाही, या संदर्भामध्ये बच्चूभाऊनं प्रत्येक जिल्ह्यावर एक धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आज आपल्या परभणी जिल्ह्यामधील लाखो दिव्यांग बांधव हे 5% निधीपासून वंचित राहिलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी उपोषणास बसले आहेत. माझं एकच म्हणणं येतं आहे, आमदार खासदारांना का दिव्यांगांना का मतदान केलं नाही का, पण त्याच्या हक्काचा आत्तापर्यंत दिव्यांगांना 5% निधी हा मिळाला नाही. जोपर्यंत आमदार खासदार हे 5% दिव्यांगाचा निधी देणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. 100% पडणार ना. सन्माननीय शासनाला वटणीवर आणणारे आमचे सन्माननीय बच्चूभाऊ होतं आणि बच्चूभाऊच्या पाठीमागं अख्खा समाज, अख्खा दिव्यांग बांधव हा आहे. शासनाला वटणीवर का आणायचं नाही, शासनाला 100% वटणीवर येणंच लागेल आणि दिव्यांगाचा 5% निधी हा त्यांना वाटप करणंच लागेल. जोपर्यंत खासदार आमदार हे परभणी जिल्ह्याचे दिव्यांगाचा 5% निधी वाटप करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि सन्माननीय बच्चूभाऊनं जर आदेश दिले तर आमदार खासदाराच्या घरापाशी हा दिव्यांग बांधव काय करेल त्याच्या जीवाला माहीत.